सो गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आमची रविवारची सकाळ सुरू झाली आहे. मस्त आंघोळ करून देवपूजा वगैरे झाली आहे आणि आता आज बनवायला जायचं आहे एक सुंदरसा भन्नाट असा नाश्ता जो मी बनवणार आहे. भरपूर सारी पिठं तुमच्या घरात असतील नसतील तेवढी पिठं, भाज्या, कांदा बटाटा वापरून आणि कमी तेलात बनवायचं तर कमी तेलात बनवा, फ्राय करायचं असेल तर फ्राय करा, असं तो नाश्ता आहे. तो आज मी बनवणार आहे. सो चला सुरुवात करूया. ही सकाळी 6:30च्या आधीची खूप सुंदर दृश्य आहेत. पाऊस रात्री पडल्यामुळे खूप छान कलरफुल वातावरण झालं होतं आणि त्यानंतर मग कडकडीत ऊनही पडलं होतं. पटापट मग कांदा बटाटा कोथिंबीर मीठ आपला मसाला हळद आणि मग त्याच्यासोबत पोहे घालून घेतले. पोहे पाण्यात भिजवले थोडेसे, एक छोटीशी वाटी अर्धी वाटी पोहे असतील ते पाण्यात भिजवून घेतले मी. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या घरात जी पण असतील म्हणजे नाचणी बाजरी गव्हाचं पीठ सोडून बाकी सगळी जी पिठं असतील ना, तांदळाचं पीठ नाचणीचं पीठ बेसनचं पीठ असं काही तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इथे घेतलं आहे मोठी ही वाटी एक मेजरला घेतली, ती एक 1.5 वाटीच्या आसपास तांदळाचं पीठ, पाव वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी बेसनचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ घातलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बटाटा कापून घेतला अगदी बारीक आणि कांदा कापून घेतला, कोथिंबीर कापून घेतली. त्याच्यात तुम्ही हवं असतं तुम्हाला मेथीचे पानं आपली फ्रेश मेथीची भाजी घालू शकता, स्पिनेच पालकची भाजी घालू शकता किंवा आपली अजून भरपूरशा कुठल्याही ग्रीन पालेभाज्या असतात तर कुठल्याही तुम्ही याच्यात घालू शकता किंवा कोबी घालू शकता, गाजर किसून घालू शकता किंवा दुधी किसून घालू शकता, भोपळा घालू शकता. असं भरपूर प्रकारे हा नाश्ता बनवता येतो. सो मी ह्याच्यात अर्धी वाटी दही पण घातलं आणि ताकामध्ये तुम्ही मळलं तर अजूनच सुंदर. त्यात मीठ घालून घेतलं, हळद घातली, त्यानंतर आपला आगरी मसाला जो माझा आहे तो मी घालून घेतला आणि त्याच्यानंतर ओवा पण मी ह्याच्यात घालते. ओवा तुम्ही घालू शकता हातावर थोडंसं ते करून. हिंग घातलं, तुम्हाला हवं असं तुम्ही जिरं पण घालू शकता किंवा जिऱ्याची पावडर घालू शकता. जिरं घातलं थोडं करपल्याचा वास येतो. तीळ घालू शकता. असं भरपूरशा गोष्टी ह्याच्यात घालू शकता, पौष्टिक थोडं पोटात जाईल असं. सो असं सगळं मी ह्याच्यात घालून घेतलं आणि दही घातलंच होतं. सो ताकाच्या ह्याच्यामध्येच अगदी पाणी यासारखं असलेलं ताक सो यूज केलं किंवा पाणी जरी साधं यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि भाकरीच्या पिठासारखं घट्ट हे पीठ मी मस्तपैकी सगळ्या भाज्या मोरेपर्यंत असं मळून घ्यायचं आहे छानपैकी. आणि मग ताट किंवा तुम्ही पाटावर कशावरही एखादं पातळसा कपडा किंवा रुमाल किंवा मग हा बटर पेपर मी वापरला आहे तसं यूज करून तुम्ही असं थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठच मी म्हणते किंवा तुम्ही धपाट्याचं काय म्हणू शकता. आणि फ्राय सगळ्याकडनं व्यवस्थित होण्यासाठी मी अशी मध्ये त्याला होल्स करून घेतलेत बोटाने. सो छान फ्राय केलं जातं सगळ्या बाजूनी, आतूनसुद्धा व्यवस्थित ते फ्राय होतं. सो तुम्हाला कसं हवं आहे, कमी तेलात फ्राय करायचं असेल तर कमी तेलात फ्राय करा किंवा खरपूस फ्राय केलेला हवा असेल भरपूर तेलामध्ये तळून तर तसा करू शकता. मी आज दोन्ही प्रकारे बनवलं. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं 2-3 थेंब असे आणि त्याच्यावर एक थालीपीठ घातलं आणि ते फ्राय करायला घातलं त्याच्यावर. आणि दुसरीकडे कढईमध्ये फ्राय करायला थोडं जास्त तेल घातलं होतं आणि त्यात खरपूस भाजून निघेल असं ते फ्राय करायला करून घेतलं मी. सो आज दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवते कसे झालेत ते फ्राय करून. सो मला हे कमी तेलातलं पण आवडतं फ्राय करायला. त्याच्यावर वरूनसुद्धा थोडंसं 2-3 थेंब असं तेल घातलं मी, म्हणजे छोटा चमचा तेलामध्ये तुमचं एक थालीपीठ पूर्ण भाजून फ्राय करून तुम्हाला छानपैकी खायला तयार होऊन मिळतं. सो हे पॅनमध्ये शिजत होतं आणि दुसरीकडे मग कढईमध्ये पण फ्राय होत होतं. असे म्हणजे एवढ्या माझ्या पिठांमध्ये आणि सगळ्यामध्ये 6 थालीपीठ झाले. म्हणजे 3 ते 4 माणसांसाठी 1 किंवा 1.5 घेतलं किंवा 3 माणसांसाठी तरी नक्कीच ही थालीपीठं मोर दॅन सफिशियंट तुम्हाला होतात, पोटभर होतात, पोट खाऊ शकता तुम्हाला. आणि मग तुम्ही त्याच्यासोबत खायला देताना तुम्हाला दही वापरा, चटण्या कुठल्या प्रकारच्या सॉस वापरू शकता किंवा मग लोणचं वापरू शकता किंवा तुम्हाला अजून कशासोबत खायचं तर खाऊ शकता, नुसतंही खाऊ शकता, प्रवासात बांधून नेऊ शकता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत छान टिकतात, टेस्टला लागतात ही थालीपीठं. आम्ही बऱ्याचदा प्रवासाला जात असलो की हे घेऊन जातो खायला असं बनवून. सो म्हणून मला ही मल्टीपर्पज, मल्टीग्रेन, मल्टी व्हेजिटेबल्स वापरलेली अशी सगळी प्रकारची थालीपीठं किंवा आता मला माहीत आहे तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून सांगा. थालीपीठ धपाटे सो रेडी होते. हे फ्राय केलेलं थालीपीठ होतं आणि हे आपलं कमी तेलामध्ये पॅनवर रोस्ट करून घेतलेलं जवळपास ते थालीपीठ होतं. मग त्याच्यावर मस्तपैकी बटर किंवा तूप घाला आणि
खायला सर्व करा. तुम्हाला जे हवं आहे त्याच्यासोबत लोणचं, चटणी किंवा दही कशासोबतही. ह्याच्यासोबत ठेचासुद्धा छान लागतो किंवा ह्याच्यात बनवताना ठेचा घालू शकतो. आमच्या घरातले कमी तिखट खातात आजकाल, त्यामुळे मी ठेचा घातला नाही आहे. सो आजची मस्त मल्टीग्रेनवाली, मल्टी व्हेजिटेबल्सवाली अशी खूप सुंदर छान अशी ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मी बनवलेली, आणि तुम्ही कशी बनवता, तुम्ही काय काय भाज्या घालता हे मला नक्की सांगा. सो आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. मी नेहमी सांगते, काही माझे जे नेहमीचे लोक आहेत ते करून सांगतात, बाकी तुम्ही बघता पण कमेंट नाही करत, तर करून सांगा ॲटलिस्ट कसं वाटतंय, नक्कीच आवडली का. नाही आवडली तर तशी पण सांगू शकता, काय प्रॉब्लेम नाही की काय चेंजेस करू, काय बनवू वेगळ्या प्रकारे, तसं सांगू शकता मला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.